विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी अतिशय विचार करून हा व्हिडिओ बनवतोय. आपण सीईटी सेलकडे मागणी करतोय की ही कॅप राउंड प्रोसेस थांबवा. तुम्हाला असं वाटेल की सर काय बोलताय तुम्ही? नाही, मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. मी तुम्हाला सांगतो लास्ट इयरचा अनुभव. सगळ्यात महत्वाचं, मी सगळ्यांच्या वतीनं इथं दिनेश सरांची माफी मागतोय. गेल्या वर्षी या एकट्या माणसानं प्रयत्न केला होता. मी तुम्हाला सांगू का, की आता ज्या 2 ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत, त्या बरोबर 11 महिन्यापूर्वीच सरांनी व्हायरल केल्या होत्या. व्हायरल केल्या होत्या म्हणलं पब्लिक केल्या होत्या म्हणूया आपण. आणि तुम्ही जर बघितलं त्यावेळेस ना, आमच्याकडून सुद्धा एवढा रिस्पॉन्स सरांना मिळाला नव्हता. सर स्वतःहून हायकोर्टमध्ये गेले होते, लक्षात घ्या. आणि बाकीच्यांची मानसिकता काय होती, आता काय होणार आहे, प्रोसेस स्टार्ट झालेली आहे, आता काय करू शकत नाही. इव्हन सीईटी सेलच्या वकिलाकडून सुद्धा तेच म्हणणं चाललं, की आता प्रोसेस स्टार्ट झालेली आहे, आता काय करता येत नाही. पण आता मला विचारायचंय काय बघा सीईटी सेलला, की आता सगळ्यांना कळालंय. काय कळालंय सगळ्यांना, की घोळ तर झालाय. ओके, घोळ झालाय. 4थ्या नंबर तुमच्या मेरिट लिस्ट मध्ये 4था नंबर जो आहे, मी काल एका सरांच्या व्हिडिओत बघितलं. 4थ्या नंबरला मॅथ्स मध्ये, सायन्स मध्ये 10वीला 37-39 मार्क आहेत. काटावर पास झाला, लक्षात घ्या. आणि तो फिजिक्स 100%, केमिस्ट्री 100%, मॅथ्स 100%. अरे काय जोक आहे का? 99 क्रॉस करणं अवघड आहे, तर 100%. मग घोळ आहे. आता उच्च आणि शिक्षण तंत्र मंत्री जे आहेत, त्यांनी सुद्धा सीआयडी चौकशी व्हायला पाहिजे किंवा करू असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. मग अशा वेळेस सीईटी सेलला कळालं पाहिजे की निदान ही प्रोसेस थांबवा. री एक्झाम हा ऑप्शन नाहीये. त्याचा मला सेपरेट एक्झाम व्हिडिओ बनवावा लागणार आहे. त्याच्याविषयी बोलू आपण. काही मुलं म्हणतात सर री एक्झाम घ्या. शक्य नाहीये. शक्य नाहीये. 1 वर्ष वाया जाईल, लक्षात घ्या. बिलकुल शक्य नाहीये ते. विचार सुद्धा त्याचा करायचा नाहीये. मग आता काय केलं पाहिजे? लास्ट इयर चूक काय केली? सरांना सपोर्ट नाही मिळाला. मग या वर्षी काय केलं पाहिजे? विक्रम पटवर्धन सर यांनी 4 वर्षापूर्वीच ही गोष्ट उघडकीस आणली होती. 4 वर्षापासून सर फॉलोअप घेत होते. पुन्हा चुकलो आपण. पुन्हा सरांना सपोर्ट त्यावेळेस दिला नाही आपण. पण आता ती चूक करायची नाहीये. मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की माझे जे पालक आहेत ऑफलाईनचे, त्यांच्या WhatsApp स्टेटसला त्यांनी हा व्हिडिओ ठेवलेत. कुणाचा व्हिडिओ ठेवलाय? स्वयं फिजिक्स. सरांचे व्हिडिओ, हाच व्हिडिओ स्टेटसला ठेवा. मी तर म्हणतोय तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. ह्यांचे व्हिडिओ स्टेटसला ठेवा. Facebookवर शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक गावात अशा व्यक्ती आहेत. गावातला सरपंच आहे किंवा मी तुम्हाला सांगतो पॉलिटिकली खूप लोक पुढे असतात. ओके, असा विचार करूच नका, की आपला काय संबंध आहे, आमचा काय संबंध आहे, कोणी सीईटी दिली. उद्या आपलीच मुलं सीईटी देणार आहेत, लक्षात घ्या. आणि सीओईपी, व्हीजेटीआय, पीआयसीटी 1000 पैकी 400 फ्रॉड लोक आहेत. अप्रॉक्सिमेटली बरं का. 1000 पैकी 400 जर असतील, तर 400 कुठे जाणार आहेत? सीओईपी, पीआयसीटी इथं जाणार आहेत. पैसे दिलेत ना त्यांनी 15-15 लाख रुपये. तुम्ही जर बघितलं तर लास्ट इयरच सरांनी ते हे केलं होतं, लक्षात घ्या, की 13 लाख द्या सीओईपी, म्हणजे 15 लाख आणि 2 लाखाचं निगोसिएशन. आणि हे जे फ्रॉड करणारे लोक आहेत ना, खुल्लम खुल्ला सांगतायत, की तुम्हाला अगोदर पैसे द्यायचे नाहीयेत, रिझल्ट लागू दे, नंतर द्या. म्हणजे इथं बरेच जण म्हणतील द्या मग करा फ्रॉड. कसं करतायत? काय करतायत? अरे पोलीस एका दिवसात शोधू शकतात जर गृहमंत्र्यांनी मनात आणलं तर. बरं, ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे काय फार अवघड आहे का? प्रजेसाठीच काम करतायत म्हणल्यावर लोकांसाठी काय अडचणी आहेत? 1,00,000-2,00,000 मुलं आहेत, सीईटी देणारी मुलं. 1,00,000-2,00,000 कुटुंब आहेत. त्यांच्यातले 4-5 लोक म्हणले तर 10-12 लाखांसमोर दरवर्षीचा प्रश्न आहे हा. दरवर्षीचा. आणि जर हे, मी तुम्हाला सांगतो, सरांचे तुम्ही व्हिडिओ बघा. काल कुठल्यातरी मुंबई तक चॅनलवर त्यांचा इंटरव्ह्यू पण होता. काय बोलले सर त्याच्यामध्ये, की आज आपण जर शांत राहिलो, तर उद्या आपल्याला शिक्षणाचा अधिकारच राहणार नाहीये. सगळं विकत घेतलं जाईल. 40 निशांत पटवर्धनांनी जेव्हा सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला 2021 ला सुरुवात झाली या गोष्टीला. 30-40 वरून जर 400 वर आकडा गेला असेल, तर नेक्स्ट इयर 4000 मुलं स्कॅम करतील. होय, टॉपचे 4000 मुलं तुम्हाला असे दिसतील. 10वीला 30% मार्क आहेत, 35% मार्क आहेत, 40% मार्क आहेत. जग सांगते 37-38 नंबर. तुम्ही पण बघितलं असेल, लक्षात घ्या. मग गव्हर्नमेंटच्या हे लक्षात आलंय, त्यांनी आता कठोर कारवाई केली पाहिजे. लक्षात घ्या, एक वेगळा आदर्श घालून दिला पाहिजे महाराष्ट्राचा. गिलगित लोकांना आंदोलन केले. हा ते शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. ते सोल्युशन नाहीये. इथं आपण कुणाचाही राजीनामा मागत नाही किंवा मागू पण नाही. कठोर कारवाई व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, ही सिस्टीम आहे ना, ह्याच्यावर अंकुश आला पाहिजे. एक जरब बसली पाहिजे. आता एक स्कॅमर जे आहेत ना, त्यांची तर पुरती आता वाटच लागली, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो सगळ्या. आणि मी कॉमेंटमध्ये परत सांगतोय, तुम्ही मेरिट मधले नंबर टाका.
तुम्हाला तिथं फ्रॉड झाला असं वाटतोय ना, ते नंबर टाका. बाकीचे लोक बघतायत, मेरिट लिस्ट शोधतायत. पण आता एक काम करूया फक्त. काय काम करूया? सरांना सपोर्ट करूया. या सरांना सपोर्ट करा. यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लक्षात घ्या. आणि सरांनी आश्वासन दिलंय मला फोनवरून, की थांबणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत धडपड करत राहणार आहेत. सरांना काय गरज पडली सांगा बघू? सरांना काय गरज पडली का? नाही. पण तुमच्यासाठी झटतायत ना, तर सरांना सपोर्ट द्या. आणि आपण आज नाही आवाज उठवला, तर पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी 3-4 वर्षात ना, सगळं फिनिश होईल. शिकण्याची इच्छाच राहणार नाही ना. का कष्ट घ्यायचे अशी मुलं म्हणतील. पप्पा सगळेजण म्हणतील. एक तर असं कॉमेंट माझ्या व्हिडिओ खाली एकानं केलं होतं. त्यात एक उद्विग्नता होती म्हणूया आपण. म्हणजे काय म्हणतो, एक हताशपणा दिसला मला त्या कॉमेंटमध्ये, की "सर, जमीन विकून मला मिळतील 15-20 लाख रुपये. विकू का जमीन? फक्त ती सांगा कुठं मिळतायत हे रिझल्ट. मी घेतो विकत. कारण ती जमीन विकली तरी माझ्या मुलाला सी मिळेल." अरे, सांगू का? म्हणजे तो मेसेज फार वेगळा होता, लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा असा आहे, की 15 लाख, 20 लाख भरून जर रिझल्ट विकत घ्यायला लागले, तर ही लोकं 15-20 लाखात रिझल्ट विकत घेतील. पुन्हा पुढच्या 4 वर्षात त्यांची काय मानसिकता वेगळी असते. सी मॅनेज करायचा प्रयत्न करतील. तिथल्या शिक्षकांना म्हणतील, "घ्या पैसे, पोरगं पास करा." झालं इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर हे काय करणार आहेत? प्रायव्हेटमध्ये जाणार नाहीयेत बाळांनो. हे गव्हर्नमेंट जॉबवर आपल्या, मी तुम्हाला सांगतो, जिथं टॅलेंटेड मुलं पाहिजे. तिथं जो खरोखर काय म्हणतो त्याला, जबाबदारी आहे, जे करू शकतो, रिस्पॉन्सिबल ठरू शकेल अशी व्यक्ती पाहिजेत. आणि होतंय काय? हे पैसे भरून पुन्हा तिथं पण जातील. मी तुम्हाला सांगतो, अशी बरीचशी उदाहरणं आहेत. एम-पी-एस-सी मध्ये सुद्धा, यू-पी-एस-सी मध्ये सुद्धा 2-3 वर्षापूर्वी प्रकरणं बाहेर आली होती. तिथेही असली प्रकरणं सुरू झालेत. म्हणजे एकंदरीत म्हणजे काय मग, शिकायचं का नाही शिकायचं? शिकायचंय आपल्याला, बदल घडवून आणायचा आहे आणि आपण घडवून तो आणणार आहे, लक्षात घ्या. मग इथं तुमचं काम काय? इमिजिएटली लक्षात घ्या, आवाज उठवा. सी सेलला मेल करा. त्यांना Twitterवर टॅग करून सांगा, की ही प्रोसेस थांबवा. आणि अजून मला असं वाटतंय, की फायनल मेरिट लिस्ट सुद्धा दिली नाही सेलनं. मग काय अजून थोडे दिवस थांबून याच्या विरोधात लगेच कारवाई सुरू केली पाहिजे. मी सांगतो, बिहारमध्ये कोव्हिडच्या काळात असं घडलं होतं, की ती मुलगी जी त्या राज्याची टॉपर होती. तिला सब्जेक्टची नावं सांगता येत नव्हती. पॉलिटिकल सायन्समध्ये काय शिकवतात? पॉलिटिकल सायन्समध्ये तर तिने सांगितलं, "खाना बनाना सिखाते हैं." आता मला सांगा, पॉलिटिकल सायन्समध्ये जेवायला शिकवतात व्हय? एवढं त्या मुलीला माहीत नाही, स्टेट टॉपर. आणि इंटरव्ह्यू पण देत होती येडी, लक्षात घ्या. ओके. ॲक्चुअली मी तुम्हाला सांगू का? राहुल कुलकर्णी सरांच्या व्हिडिओमध्ये एक क्लासचे शिक्षक आहेत, शितोळे सर, धाराशिवचे. यवतमाळचा जो मुलगा होता किंवा स्टुडंट होता, मुलगा किंवा मुलगी असेल, 100 पर्सेंटाइल. त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला, की 100 पर्सेंटाइल आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तुमच्या स्टुडंटकडून आमच्या क्लासमध्ये मुलांना मार्गदर्शन हवं आहे. कुटुंब फरार झालं. घराला कुलूप लावून कुटुंब फरार झालं, कारण ते फ्रॉड करणार होतं, लक्षात घ्या. मग धरा या लोकांना, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, हे जे स्कॅम करणार आहेत ना, ह्यांची अवस्था अशी होणार आहे, की तेल बी गेले आणि तूप बी गेले आणि हाती धुपाटणे आले. म्हणजे पैसे बी गेले, तर त्यांचा रिझल्ट बी गेलाच आहे, लक्षात घ्या. यांना रेस्ट्रिकेटच केलं पाहिजे. यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अरे मोठेगावकर सर एवढं नाव कमवलं होतं, पोरासाठी पेपर फोडला किंवा काय केलं, काय झालं? काय वायाच झालं ना सगळं. संपलं, संपलं, फिनिश. तुम्हाला वाटतंय? नाही, कंडिशन क्लासेस त्यांच्या जोरातच सुरू आहेत. काय मला समजतच नाहीये. मग ह्याच्यावर कुठंतरी मी म्हणूया आपण ह्याच्यावर आता जरा बसवायचं आपल्याला. आणि आपण शांत बसून चालणार नाहीये. सेलला मेल करा. स्टॉप द प्रोसेस म्हणून सांगायचंय मेलमध्ये तुम्हाला, लक्षात घ्या. आणि इथं टॅग करा मुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना. त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि लवकर याच्यावर कठोर कारवाई करा. फारसं अवघड नाहीये त्यांना. त्यांच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला. होईल असं वाटतंय. धन्यवाद.